विरनोड्या भावका देवीच्या उत्सवात डॉक्टर तुम्ही सुद्धा हे सामाजिक नाटक थळाव्या कलाकारांनी प्रभावीपणान सादर केले. जाल्यार धुमाशा सातेरी देवीच्या उत्सवात सादर केल्ल्या शिववरदान हे पौराणिक नाटकाक बरो प्रतिसाद मेळ्ळो. डॉक्टर तुम्ही सुद्धा हे नाटक संजय परबान दिग्दर्शित केल्लें. ह्या आदी हे माचेर एका परस एक दर्जेदार नाटकां हो पंगड सादर करत येयला. दर्जेदार नाटकांची परंपरा राखून दवरतना अनूय ह्या पंगडान लोकांक एक देखणो प्रयोग दिलो. निवेदिता पुणेकर आणि सोनिया शेटकर ह्या अभिनेत्रींची तितलेच ताकदीची साथ मेळिल्ल्यान प्रयोग बरेच उंचायेर पावलो. सोमनाथ चहा आत्ता घेणार आहेस का? ओके, आता नको. रात्री सेलिब्रेट करूया सर आल्यावर. अरे बाबा चहा कसा जमवलास? काही नाही हो, आधी आपली नेहमीची डॉक्टरची टीम वापरायचं करू. म्हणजे त्या मॅनेजरच्या घरात तुम्ही आजारी तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे याची विचारपूस केली. बरोबर, फार विचित्र फॅमिली आहे, सगळेच तंदुरुस्त. बरं, याला ही ड्रिंकिंग वगैरे सारख्या समाज विमुख सवयी नाही. अगदी वडिलांच्या धाकात वाढलेला ऑर्थोडॉक्स तमिळ ब्राह्मण. मग काय स्ट्रेट टॉक. अरे समजा काय मुलासारखा भांडतो सर, पेशंट आहे ते पेशंटकडे असं म्हणायचं, असं बघायचं. चला, पण बोलण्यापूर्वी लक्षात ठेवा, हॉस्पिटल बाईंचं आहे, साहेबांची त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते भेटायला बोलवतात हा त्यांचा मोठेपणा, समजलं? सोमनाथ, जा तू तुझ्या कामाला लाग. बस, बोला काय झालं? साहेब, मी पवार, रत्ना पवार, मी गायनेकची पेशंट आहे. तसं तुमच्याशी काही संबंध नाहीये माझा, पण सांगितल्याशिवाय राहतच नाही. प्रॉब्लेम मूल होत नाहीये. फर्टिलिटी असंच काहीतरी म्हणतात ना तुमच्या शास्त्रात? इनफर्टिलिटी. लग्न होऊन किती वर्ष झाली? 4 वर्ष झाली साहेब. ठीक आहे, मी पुढच्या आठवड्याची अपॉइंटमेंट देतोय डॉक्टरीन. नाही, त्याची काही जरूर नाही. या प्रकरणाची काही जबाबदारी तुम्ही स्वतःच्या अंगावर घेणार आहात का? मग तुम्ही कशाला काळजी घेता? काय झालं त्याची स्वच्छ कल्पना दिली पाहिजे. आणि निदान ब्लिडिंग मध्ये गर्भाशय काढून टाकावं लागलं एवढं तरी. आणि काय? आणि पुरेशी नुकसान भरपाई दिली पाहिजे. देऊ की थोडी नुकसान भरपाई देऊ का? देऊ 5-7 हजार. 5-7 हजार एका बाईला, एका स्त्रीला मूल होण्यापासून वंचित केलं. नुकसान भरपाई फक्त 5-7 हजार. पैसे जितके जास्त देऊ तितकी जास्त बदनामी होईल आणि तेवढे पुरेसे आहे. तसंही ते कोर्टात काहीच करू शकणार. हो ना, कारण रिपोर्ट कधीच हातात लागणार आहे त्यांच्या. करेक्ट. शिरेश, हा याच फाईलसाठी जातोस ना? घाबरू नका. धुमाशीच्या सातेरी देवीच्या उत्सवात थळाव्या कलाकारांनी शिववरदान या नाटकाचो यशस्वी प्रयोग सादर केलो. कलाकारांचो देख दिणो अभिनय आणि आनंद नायकाच्या संगीताक लागून नाटकाक वेगळेच परिमाण लाभले. पळोवया ह्या नाटकातले काही खीण. परंतु सोहळा यशस्वी व्हायला आपलं कुशल नेतृत्व आणि कर्तृत्व सुद्धा कारणीभूत आहे. सर्वांचे प्रयत्न समंजसपणा दाखवला म्हणून हा भव्य समारंभ यशस्वी पार पडला. आणि विशेष म्हणजे खड्याची सुंदर स्पर्धा डोळ्याचं पानं भेटून दिली. काय बहुधा? होय राजकुमारी, उत्कृष्ट, शंकाच नाही. परंतु काय का? खड्ग युद्धातील पारितोषिक स्वीकारताना विजयी राजकुमाराच्या नजरा मात्र आपल्याकडे घेऊन राहिल्या होत्या. सोहळ्याची सूत्रे महाराजांनी आपल्याकडे सोपवताना महाराजांच्या मनात एखादा विशिष्ट हेतू तर बसेल ना.